नमस्कार. मी माधुरी वैद्य. जगात 7 माणसांचे चेहरे एकसारखे असतात असं म्हटलं जातं. पण वारीत तर लाखो वारकऱ्यांची मुळी ओळखच एक असते. कागदोपत्री असलेली नावं, आडनावं, जात, पात, धर्म, पुरुष किंवा स्त्री या सगळ्याचा तिथे विचार केला जात नाही. सगळ्यांचं नाव एकच, माऊली. आणि सगळ्यांच्या मुखी ईश्वराचं नामस्मरण, माऊलीचं, विठ्ठलाचं नामस्मरण. नामस्मरणाचं महत्त्व सांगताना संत तुकाराम म्हणतात, नाम साराचे ही सार, शरणागत यमकिंकर. सारांचं सार असं हे नामस्मरण आहे. आणि साधक जेव्हा नामस्मरण अत्यंत श्रद्धायुक्त भावनेने करतो, तेव्हा यमाचे, प्रत्यक्ष यमाचे किंकर म्हणजे दास सुद्धा त्याला शरण जातात. पुढे संत तुकाराम म्हणतात, उत्तमा उत्तम वाचे बोला पुरुषोत्तम, नाम जपता चंद्रमोळी, नामे तरला वाध्या पोळी. सर्व जगामध्ये उत्तमात उत्तम पुरुषोत्तम आणि त्याचं नामस्मरण करावं. अमृत मिळवण्यासाठी जेव्हा समुद्राचं मंथन झालं, समुद्र मंथन झालं, तेव्हा पहिल्यांदा त्यातून विष बाहेर पडलं आणि ते विष प्राशन केल्यामुळे शंकराला कंठदाह झाला. तो केवळ आणि केवळ नामस्मरणानेच शांत झाला. वाड्यापोळी, जो लूटमार करून लोकांना त्रास देत होता, तो खरं तर नरकाचा धनी होण्याचीच त्याची लायकी होती. पण रामनामाचा जप अत्यंत श्रद्धायुक्त भावनेने केल्यामुळे प्रत्यक्ष ईश्वरानेच त्याचा उद्धार केला. संत कबीर नाम महात्म्य सांगताना ते म्हणतात, राम नाम की लौ लगी, जग से दूर रहाय. राम नाम की लौ लगी, जग से दूर रहाय. संसार सुखापासून दूर राहून रामनामाची चटक लागली, सवय लागली, त्याच्यावर माझी भक्ती जडली. मोहे भरोसा नाम पर, मोहे भरोसा नाम पर, बंदा नरक न जाए. बंदा नरक न जाए. माझा नामस्मरणावर पूर्ण विश्वास आहे आणि मला भरोसा वाटतो की बंदा, ईश्वराचा सेवक, नरकात निश्चितच जाणार नाही. पुढे संत कबीर म्हणतात, लूट सके तो लूट ले, राम नाम की लूट. लूट सके तो लूट ले, राम नाम की लूट. पाछे फिर पछताओगे, प्राण जाही जब छूट. रामनाम हा खजिना आहे आणि तो जितका लुटून घेता येईल तितका घे. म्हणजे जितकं रामनाम घेता येईल तितकं तू घेत राहा, नाही तर काय होईल, पाछे फिर पछताओगे, प्राण जाही जब छूट. मृत्यू आल्यावरती मग त्याचा पश्चाताप करून, रामनाम न घेतल्याचा पश्चाताप करून काहीही उपयोग होणार नाही. संत कबीर यांचा जन्म विकिपीडियानुसार 1398 साली उत्तर प्रदेशातल्या वाराणसी इथे एका मुस्लिम घरात झाला, विणकरी घरात झाला. आणि संत तुकाराम यांचा जन्म 1608 साली महाराष्ट्रातल्या देहू इथे झाला. स्थळ, काळ, धर्म यामध्ये भिन्नता असूनही त्या दोघांच्या
विचारामध्ये विलक्षण साम्य आहेत आणि ते त्यांच्या लेखणीतूनही उतरलं आहे. आणि म्हणूनच की काय, संत तुकारामांना संत कबीर, महाराष्ट्राचे संत कबीर असं म्हटलं जातं. देव, जात पात, धर्म, धर्मकांड, अंधश्रद्धा याविषयी दोघांचीही मतं अत्यंत सारखी आहेत. पुढच्या भागामध्ये जातपात यावर त्यांचं काय मत आहे आणि त्यात किती सारखेपण आहे ते आपण पाहूया. पुन्हा भेटूया. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नमस्कार.